नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, आज मंत्रिमंडळ बैठकी झालेली आहे. ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 23 मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा 23 मंत्रिमंडळ निर्णय कोणासाठी असणार आहे, कोणाला लागू होणार आहेत, त्यामधून कोणाला फायदेसुद्धा होणार आहेत आणि नागरिकांना व अधिकाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे हा मंत्रिमंडळ निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर थोडक्यात आपण सविस्तररीत्या हे 23 मंत्रिमंडळ निर्णय जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला. कारण असेच दररोज शासनाचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, शासन निर्णय जाणून घेऊया. तर मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय पहिला पहा. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी ही निर्णय घेण्यात आली आहे. त्याच्यानंतर धान उपदादांना दिलासा. आता प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर हे धान उपदादांना त्यांच्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर कुणबीच्या 3 पोटजातींच्या इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. हा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्नर तेथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय हे जुन्नर तिथे घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग 1486 कोटीचा प्रकल्प हा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर यांची हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर करदात्यांचे हित लक्षात घेऊन GST अधिनियमात सुधारणा. करदात्यांचे यांची GST अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर यवतमाळ जळगाव जिल्ह्यात सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते हा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना. त्याच्यानंतर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड हा एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद हे देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे ग्रामसेवक आणि ग्रामविकास हे अधिकारी पद एकामध्ये समाविष्ट करणार आहेत. त्याच्यानंतर हे सरपंचसाठी उपसरपंचसाठी एक महत्त्वाचे निर्णय आहे. पहा, राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ होणार आहे. हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा एक सरपंच आणि उपसरपंचसाठी एक महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्प हा एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर हरित हायड्रोजन धोरणात आयकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार हा एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर ST महामंडळाच्या जमिनी BOT तत्वावर विकसित करणारा 60 वर्षाचा भाडेपट्टा करार हे एक निर्णय घेण्यात आला आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हा एक निर्णय घेण्यात आला आहे ब्राह्मण समाजाच्या नागरिकांसाठी. त्याच्यानंतर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर राज्यातील 14 ITI संस्थेची नामकरण करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर तेथील विद्यापीठांना 7 कोटीचा रुपये देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर तेथील विद्यापीठांना हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याचा निर्णयात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी हा एक निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव तेथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार हा श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव गावातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा दिलासा देणारे एक शासनाचा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे. पहा बैठकीमध्ये दूध अनुदान योजना ही सुरू राहणार आहे कायम आणि उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पहिला 5 रुपये अनुदान देण्यात येत होता, तर आता 7 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य संस्कृती धोरण जाहीर हा एक निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे सरकारी कर्मचारी जे नागरिकांसाठी हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वाची निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वांनाच फायद्याची अशी एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले हे महत्त्वाचे आहे. ह्यामध्ये तुम्हाला हे मंत्रिमंडळ निर्णय कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह परत व्हिडिओमध्ये भेटू. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.